सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवर विरोधकांनी बहिष्कार घातल्याचं समजतंय। राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि ठाकरे सेनेनं मतदानासाठी नकार केलेला आहे। भाजपचे सर्व सभापती बिनविरोध होणार असल्याची शक्यता आहे। काळ्या फिती बांधून सदस्यांचा निषेध करण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। सातारा झेडपी निवडणुकीवर विरोधकांनी बहिष्कार घातलेला आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आता सातारा जिल्हा परिषदेच्या आज सभापती पदांच्या निवडी पार पडतात आणि त्यात नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। परंतु आता या सभापती निवडीमध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला आहे। भाजपचे जे सदस्य आहेत त्यांच्याकडून याआधी झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडी या बेकायदेशीर असल्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही गटाच्या सदस्यांनी या निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याचं सूत्रांची माहिती आहे। आतापर्यंत या सभापती निवडीच्या दरम्यान जे अर्ज घेतले गेले आहेत या अर्जांमध्ये भाजपचेच केवळ अर्ज घेतले गेले आहेत। त्यानंतर शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही सदस्यांनी या निवड प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे अर्ज घेतलेले नाहीत। त्याचमुळं आता भाजपला या जिल्हा परिषदेवर सभापती पद मिळवण्याचा मार्ग सुकर झाल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच या सगळ्या प्रक्रियेत आता भाजपकडून जे अर्ज भरायची प्रक्रिया आहे ही सुरू आहे। भाजपचे सदस्य आता या सभागृहात जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच आज कोणता गोंधळ होईल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं, परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं जो बहिष्कार टाकला आहे अशी माहिती आता समोर येते। त्यामुळं कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नसल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतंय। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा।